सृष्टी झाली सत्यवाच्या बोलाला घाट पडायला या सत्यवा मातेच्या पोटाला गर्भ राहिला माऊली आणि गर्भ राहिल्याबरोबर त्या वेळाला पण विषय असा होता त्याला गाव येणं गाव खोड म्हणत होतं त्यामुळे हे कोण ऐकत नव्हतं सत्यवा मातेला 7वा महिना होता काळाचा फेरा फिरत होता माऊली आणि बाळूमामानं सांगितलं सत्यवा गंगोताई दोघाला मी सांगतोय मी संध्याकाळी बाहेर जाणार आहे मी भंडाऱ्याचं रिंगण मारतोय काय पण झालं तर मी जोपर्यंत तळावर येत नाही तोपर्यंत या रिंगणाच्या पाय बाहेर टाकायचा नाही थांबा थांबा म्हणून तर रिंगणातलं बाहेर पडते देवा गंगोताईला प्रचिती होती का तिचं सौभाग्य ज्यावेळेला हरण केलं ह्या बाळूनं तेव्हापासून तिला त्या बाळूची प्रचिती होती पण या सत्यवान ऐकून घेतलं नाही सत्यवान पाट्याच्या अवस्थेमध्ये आलं काय ती येणार पहिलंच आणि त्याचं काय ऐकून घेते या हो माऊली त्या रिंगणाच्या पाय बाहेर जसा टाकला तर 7 महिन्याचा गर्भपात झाला 7 महिन्याचा गर्भपात झाला बाळूमामा सकाळपारी तळावर आला तळावर आल्यानंतर बाळूमामानं स्वतःच्या नेत्राला बघितलं देवा सत्यवाला सांगितलं आजपासून तुझा मार्ग मला तुला मोकळा आहे माझा मार्ग मला मोकळा आहे तुझं तू बघ माझं मी बघणार आणि तेव्हापासून मामानं एक प्रचिती घेतली आणि जगात आपला ऊसकोळीचा काळ त्या काळानं खाल्ला म्हणून या जग दुनियेत असं बोली माझ्या भक्ताची वंशकुळी कोणी खावली म्हणून शिना भक्ताची ऊसकोळी वाढा म्हणतात या बाळूधनगराच्या तळावरचा चिमडभर जर भंडारा नेला आणि त्यात तुमची भक्ती आणि या बाळूधनगराची शक्ती जर असेल तर त्या माता माऊलीची खुश उजवल्याशिवाय राहत नाही नाहीतर काय म्हणते मगाशीच तुम्हाला सांगितलंय देवाला आलो काय न आलो काय देव आपल्या घरी बसून सुद्धा पावतोय आपल्याला आपण जर पहिल्यापासून आपल्या आई बापाची सेवा केली तर भगवंत आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहणार नाही त्याला सुट्टी नाही पण आपण ती विचार करत नाही काय आपण एकच विचार काय करतो माहिती का लांबच्या देवाचं आहे म्हणजे नक्की आहो लगेच आणि जवळच्या देवाचं बघू द्या करतोय का नाही अरे म्हणे नाही भाव देवा मला भाव सोन्याचा देव त्याला भट्टीचा कशाला जर देव केला तर त्याला काय तर दुःख आहे त्याला टाकीचं घाव सोसल्याशिवाय माऊली देव पण येत नाही आणि ज्यावेळेला त्या देवाला आपण अभिषेक घालून त्याची प्रचिती करतो नंतरच आपण ते म्हणून आपला माता झुकवतो नाही वाटेच्या ठेवलेल्या महिला दगडा पाय पडतो का आपण काय अरे दगडाचा देव त्याला हातोडाचा आणि सोन्याचा देव त्याला भट्टीचा आणि आशानं देव काही पावायचा नाही देव माझा भांडायचा भाजीपाला 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 नाही
हा. ती दिल्या घेतल्यानं तुम्ही आम्ही दिलेल्या काय राहत नाही जवळ होय गे त्यानं जर 2 बोटानं जर दिलं तर आयुष्यभर माऊली सराय नाही कधीच करत नाही आणि आपण एकामेकाला किती रोज देऊ द्या होय गे कमी पडलेलं उद्या मागायला येतोय येतोय मागायला होय त्याचा बांधतो कर त्याला काय कर मानसिक जाम कर फलन कर होय गे त्याची गई आठव देवा होय आणि तुझे गाडी बघत असो संग विचारत का कोण तुझं पैसा अडकला सांग विचारत का कोण अरे नाही रे किंमत मग चरणी गेल्यावर भगवंता होय अरे माती मोल कर मामा मनला यावं माती मोल कर मामा मनला यावं झोपलेला बाळाप्पा माता गेली होती निवड या भेसाटीच्या जवळ त्या ठिकाण्याला आणि मांडकट घातला का सुंदरा माऊली पळत धावत गेली होती वड्याच्या काटाला वड्याच्या काटाला पडलेल्या भेसाच्या जवळ जायला आणि बळपाला लागली होती हक्का हळ्या मारायच्या वेळेला तेव्हा हो त्या भेसाच्या कडेला जाऊन बघायला गेली होती अरे माझ्या मुला गुलाबाच्या पुन्हा हो कशाच्या करणार झोपला काट्यावर त्या ठिकाण्याला सबूत बोलत नव्हता माता बी त्या चिलारीच्या भेसाच्या कडेला येणं लागली होती करायला आणि बाळू बाळूला युती म्हणायला या बाळूच्या वाचवाट शब्द येत नव्हता हो म्हणत नव्हता असा निद्रास्त स्वस्त पडलेला या चिलारीच्या भेसाव होय आणि माताला एक एक लागली नव्हतं वाटायला देवारे म्हणले आपला बाळू बोलत नाही चालत नाही काय झालं माझ्या बाळाला त्या मातेला एक एक आठवायला लागलं बाळूला आपण कवाच्या हाका मारतो या होय बाळू तर वडेला तयार नाही त्या ठिकाण्याला काय झालं तर माझ्या बाळाला देवा हो माझ्या बाळूला काही झालं असं आणि अशी विचार लागली होती करायला आणि कोणता विचार करायला त्या वेळेला सुंदरा माऊली काय नाही बोलायला मी एवढं गेड काढती या एवढ्या हाका मारती आपण बाळू वडेला तयार नाही त्या ठिकाण्याला देवा हो या सुंदरा मुलीला एक एक आठवायला लागलं तिला म्हणलं तिला सुंदरा माता काय बोलायला Hey,